मनाचे श्लोक क्रमांक 100. यथा सांगरे कर्म तेहि घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेहि वसेना. या श्लोकात समर्थ म्हणतात, यथासांगरे कर्म तेहि घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. याचा अर्थ समर्थ इथे मनाला म्हणतात की हे मना, तू कितीही कर्म करत असशील पण ते कर्म योग्य पद्धतीने किंवा यथासांग म्हणजे शास्त्राप्रमाणे योग्य नियमानुसार भावपूर्वक नसेल तर असे कर्म निरर्थक ठरते. जर कर्मात शुद्धता नाही तर धर्माची खरी फळं मिळत नाहीत. असे धर्मकर्म केल्याने पुण्य साठत नाही. गाठी पडेना म्हणजे पुण्याची साठवण होत नाही, आत्म्याला काही उपयोग होत नाही. समर्थ सांगतात, धर्म म्हणजे आचरणातील सात्विकता, करुणा, सत्य आणि नम्रता. याशिवायचे सर्व धर्मकर्म निष्फळ आहेत. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेहि वसेना. याचा अर्थ, हे मना, तू देवाची पूजा करतोस पण देवाच्या सृष्टीतील प्राणीमात्रांबद्दल दया दाखवत नाहीस. हेच तुझ्या धर्मातील सर्वात मोठं पोकळपण आहे. समर्थ म्हणतात, दया ही धर्माची मूळ आहे. जर मनात दया नाही तर धर्मकर्माला काहीच अर्थ नाही. जर मनुष्य फुकट बोलणारा, दंभयुक्त, खोटे आचरण करणारा असेल तर त्याच्या मुखात रामनाम सुद्धा टिकत नाही. रामनाम हे शुद्ध आणि पवित्र मनातच टिकते. धन्यवाद.